विनंती असेल मॉर्निंग स्टार या संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. येईल तुमचा पण टायगर येईल लवकर. चला मॅच चालू करायची. अंपायरचा विनंती आहे प्लीज मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. तो बॅट मंत्रायला गेलेला आहे. टायगर तुमचा बॅट वर थोडीस काळी जादू चालू होती ती मोकळी करायला गेलाय. तेजस पिंपळसे इथे विकेट आली आहे. तेजस पिंपळसे आवाज पोहोचत असेल तर इकडे यायचं आहे कमेंट्री बॉक्स कडे.
3 ओव्हर 31 रन झालेले आहेत. 2 गडी बाद. आपण मॅच पाहतोय धर्मराज वॉरियर वर्सेस मॉर्निंग स्टार या दोन संघांमध्ये. आणि या मॅच मध्ये सुद्धा देवा चांगली फलंदाजी करतोय, कारण सुरुवातीचे 2 गडी बाद झाले. त्यानंतर इथे 3.2 षटकाच्या खेळात 36 धावा धावफलकावर आहेत, कारण पंचांनी हा बॉल नो बॉल म्हणून घोषित केलाय. देवा पुन्हा एकदा या क्रीजला सांभाळतोय, या धावफलकाला सांभाळतोय. येस कुणाल सर, नो +4 अशा पद्धतीने आपण 5 धावा घेतल्यात. तर येणारा बॉल आहे फ्री हिटचा. पाहूयात फ्री हिटच्या बॉलवर किती धावा येतात. 2 गडी बाद झालेत. त्यानंतर बॅटची इनसाइड एज 40 धावा धावफलकावर आहेत. 3.4 षटकाचा खेळ. लोवर फुल टॉस आणि फुल टॉस ला झाली आहे फलंदाजाची दांडीगुल. फणीच्या डिस्ट्रॉय. देवा जातोय संघाच्या डकआउट कडे हाती निराशा घेऊन. निश्चितच इथे माहिती मिळते की देवावर सिनियर देवा भारी पडतोय.
नवीन फलंदाज आपण पाहतोय शंकर पवार. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील हा लास्ट बॉल असेल देवा यांचा. येस, इथे सुद्धा झाली आहे फलंदाजाची दांडी 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 गुल. आल्या त्याच बावलावर चालावं लागेल. गोल्डन डकचा शिकार, तंबूचा आसरा घ्यावा लागतोय आणि माघारी परतावं लागतंय. चला बॅटर एवढा वेळ नाहीये जेवढा वेळ बॅटरने यायला लावलाय, कारण फलंदाज बाद होऊन जवळ 2 मिनिटं गेलीत. प्लीज सहकार्य करा, लवकर या. चार षटकाचा खेळ झालाय. 4 षटकाच्या खेळांती 4 गडी बाद, 40 धावा. नेलचा अंक आपण पाहतोय. पाहूयात अरबाज आणि समीर समाधान. गोलंदाज आपण पाहतोय समीर भांबरे गोलंदाजी मार्कवर आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. 40 धावा धावफलकावर आहेत. समाधान आणि अरबाजची जोडी खेळपट्टीवर आपण फलंदाजीला. हॅलो, दूर ठेवलाय बॉल आणि निश्चितच दूर ठेवलेला बॉल पंचांचा हात बाहेर निघतो. या चेंडूला वाईड म्हणून दंडित करतोय. कट केलाय बॉल. एक चोरटी धाव इथे कंप्लीट होईल आणि या चोरट्या धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 42 42 रन्स. लिव्हरपूल टॉस हलक्या हाताने इथं टोलवलाय. ते मात्र एक सिंगल. या सिंगलला धाव फलक पुढे जाईल. 43 रन. मागची मॅच आपण अगदी रोमहर्षक पाहिले, कारण शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलाण अर्थातच आव्हाटी या गावाची अजून एक चांगली स्पर्धा जी गेल्या 6 वर्षापासून आपल्या भेटीला येते. यावर्षी देखील तेवढ्या दिमाखात भेटीला आली आहे. टेस्ट बॉल क्रिकेटचा फील्ड सेटअप आपण पाहतोय. एक अगदी शॉर्ट बिट ऑफ, त्यानंतर गली स्लीप पॉइंट, परंतु इथे बॉल चुकलाय. शॉर्ट पिच बॉल आणि शॉर्ट पिच बॉलला पुल केलाय आणि तो पुल सक्सेसफुल होतोय. प्रेशरला रिलीज करणारा आहे हा तगडा प्रहार. षटकार 6. षटकाराला षटकाराने 49 हा अंक गाठलाय. 4.4 षटकाचा खेळ. अजूनही 5व्या षटकातील शेवटचा बॉल. गडी जरी बाद झालेत ना, विकेट जरी गेल्यात ना, तरी देखील धर्मराज वॉरियर या संघाचा धावफलक
अगदी दिमाखात वरती मान करून मिरवतोय. खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा ग्लान्स केलाय, मैदानावर दुम 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 करत चेंडू गेलाय फायनल लेगच्या क्षेत्रात. 4 चौकार, शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. 5व्या षटकातील शेवटचा बॉल. 1 षटकार आणि 1 चौकारानं या धावफलकाला एक वेगळं वळण दिलंय. पाहूयात पुढचा बॉल. हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न आहे. गलित क्षेत्ररक्षक हाती घेतला जाईल बॉल आणि फेकला जाईल बॉल. शेवटच्या बॉलवर कुठलीही धाव नाहीये. 5 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा 53. 53 रन. 4 गडी बाद टीम धर्मराज वॉरियर. नो बॉल. पट्टीच्या बाहेर पिच केलाय. चितच रिव्ह्यू घेतलाय. कशासाठी? पिचिंग साठीच ना. पट्टीच्या बाहेर नाहीये का आहे की नाही त्याच्यासाठी. ठीक आहे, जस्ट वेट चेक केला जातोय. चेक करून तुम्हाला लगेच कळवला जाईल. सो फेअर बॉल. वाईड असेल. येस, वाईड असेल. वाईड असेल. इथे शेल पकडला जातोय. समाधान बाद होताना पाहायला मिळत आहे. एक चांगला शेल. निश्चितच चांगले एफर्ट्स तिथे लावले, कारण मागच्या षटकात अरबाजनं षटकार आणि चौकाराने या धावफलकाला अगदी चांगल्या गतीनं वाहिलं होतं, परंतु इथे विकेट आली आहे. 5वा गडी बाद होतोय. पाहूयात नवीन फलंदाज हर्षल पवार फलंदाजीला आले बघायला मिळत आहेत. पाहूयात हर्षल पवार आक्रमक पावित्रा घेता की मोठा फटके मारतात की मग त्यांनाही लवकर बाद करून माघारी पाठवलं जातं. ते पाच गडी बाद झाले. 54 धावा आहेत धावफलकावर. 6वं षटक हाताळलं जात आहे. 6व्या षटकातील पहिला बॉल संपन्न झालाय. पुढचा बॉल नवका फलंदाज हर्षल पवार याच्यासाठी. लिव्ह केलाय बॉल. लिव्ह केलाय बॉल. निश्चितच गुड लेंथ वरचा बॉल. टेस्ट क्रिकेटचं चित्र आपल्याला या स्पर्धेत निश्चितच वारंवार पाहायला मिळतं आणि इथे सुद्धा या बॉलवर पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल आणि तो निर्धाव.
चूक केली आहे आणि झालेल्या चूकवर फलंदाज आपली भूक मिटवतोय. लोवर फुल टॉसला डीप स्क्वेअर लेगचा आसमान, षटकार 6. मनमुराद वाहते. हलक्या हाताने ढकललाय कव्हरच्या क्षेत्रात. लॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक 3 त्या चेंडूला घेराव घालताय आणि हाती चेंडू घेऊन फेकला जातोय. षटकाची समाप्ती होईल. 6व्या षटकाच्या समाप्ती धावफलकावर धावा 61, 61 रन. 5 गडी बाद टीम धर्मराज वारियर. रोटियू डीजे.
सापुडका 2 षटकाचा खेळ पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. वाह, पुन्हा एकदा गुड लेंथवर टाकलेला बॉल, फ्रंट फूट वरती खेळण्याचा बॉल, परंतु हर्षल पवार मनात भीती आणि त्या भीतीला घाबरून बॅट माघारी ठेवली आहे. 6.3 चेंडूचा खेळ, धावा आहेत 65, 65 रन्स ऑन बोर्ड हर्षल पवार यांच्यासाठी. उठवलाय बॉल, उंच आहे, फक्त चेल टिपला जाईल. मोठा मासा गळाला लागतोय, जाळ टाकला आणि त्या जाळ्यात फलंदाज अडकतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. ओटीयू डी जय. फलंदाज फटका फसला होता, परंतु गोलंदाजाच्या मस्तकावरून चेंडून भरारी घेतली आहे. सिंगल स्ट्राइक रोटेट होईल आणि फलंदाज खातं देखील उघडलं जाईल. 6.5 7व्या षटकातील शेवटचा बॉल, 66 66 रन्स ऑन बोर्ड. हर्षल निश्चितच अरबाज देखील इथे मनात भीती ठेवून खेळतोय, कारण त्याला माहिती आहे अरबाज याच्या खांद्यावर आता ती जबाबदारी असेल या धावफलकाला हाताळण्याची. कारण अरबाजला आता या धावफलकाला हाताळावं लागेल, कारण 7 षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकाच्या खेळात धावफलकावर 67 67 रन्स. विकेट फक्त 4 राहिले आहेत. 67 67. रन. पाहूयात येणाऱ्या षटकात कशा पद्धतीने खेळलं जाईल. तोपर्यंत ऐकूयात आपण पुन्हा एकदा डीजे. अरबाजचा फटका फसलाय. झेल टिपेल कोण? आणि यस, झेल टिपला जातोय. अरबाज ज्याच्यावर आशा होती त्याची आज सुद्धा इथे मावळताना पाहायला मिळते. खेळ 67 धावा धावफलकावर आहेत.
नवीन फलंदाज संदीप पिंपळसे. पाहूयात संदीप पिंपळसे याच्या बॅट बंद धावा किती येतात, कारण आता 7 विकेट डाऊन आहे. विकेट फक्त 3 शिल्लक आहे. त्या 3 शिल्लक असलेल्या विकेट्सवर संदीप मोठा फटका खेळायला जाईल का, पाहूयात. सरळ टाकलेला बॉल आणि निश्चितच त्याला देखील बॅटने फक्त कट केलाय. कव्हरच्या क्षेत्रात एक सिंगल डबल नाही. या धावफलकाला हाताळला जात आहे. 68 या अंकावर धावफलक सजलाय. या 2 षटकात हा गेम पलटलाय, कारण धावसंख्या अगदी वाऱ्याच्या वेगाने वाहत होत्या, परंतु हर्षल आणि अरबाज या दोघांना बाद केला तेव्हापासून या धावफलकाला अंकुश लागलाय. खोलवर टाकलेला बॉल, इथे हाफ चान्स. संधी होती कदाचित झेल टिपण्याची, परंतु दोघा हातांच्या गॅप बंद बॉल ट्रॅव्हल करतो आणि एक सिंगल घेतली जाते. 7.3 8व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 69 धावा धावफलकावर. लिव्ह केलाय बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु उसळी नाहीये. बॉलला खेळत राहण्याच्या प्रोसेस मध्ये बॅट फक्त फिरवली जाते. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. खोदून काढलाय बॉल लॉंग द कार्पेट. चिते तेजस कडनं चूक झाली आहे आणि झालेल्या चुकीवर हा चौकाराची शिक्षा मिळते. तेजस वाघ ते मात्र बॉल अडवायला जात असताना जमिनीवर लोटांगण घालावं लागतंय, कारण बॉल हातात लागत नाहीये. कधी कधी जंगलातला वाघ सुद्धा आपल्याला जमिनीवर लोटांगण घालताना पाहायला मिळतो. फुल टॉस. पंचांचा निर्णय वाईट. +1 या षटकात झालेल्या चुकांमुळे धावफलक पुन्हा एकदा हसायला लागलाय, बोलायला लागलाय. 75 रन. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 8th ओव्हर. बॅट फिरवली गेली आहे. निर्धाव चेंडू असेल. 8 षटकांचा खेळ इथे संपतोय. 8 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 75. 7 गडी बाद. OTU DJ 75.
8वा गडी बाद झालाय. 76 रन्स ऑन बोर्ड. आल्या बॅट फिरवायची होती. इथे रनआउटची संधी. पाहूयात नेमका आउट. येस, ओयुडी नॉ स्ट्राइक एंडला गडबड गोंधळ आणि त्या गडबड गोंधळामुळे 76 या अंकावर 9वा गडी बाद होतोय. फलंदाज बॅक टू द टेकआउट. यांच्याकडे पण 10 प्लेयर होते का अंपायर? यांच्याकडे पण 10 प्लेयर होते. ठीक आहे, ऑल आउट करायचं ना. ठीक आहे, 76 धाबा आहेत मग धावफलकावर. आणि मॉर्निंग स्टार या संघाला जिंकण्यासाठी 77.
डीजे आपण ऐकत होतो 1990च्या काळातली बहारदार गीत डीजे उसेर यांच्या माध्यमातून सामन्याकडे वळणार आहोत. सामन्याचं चित्र आहे 77 या अंकावर धर्मराज वॉरियर या संघाची गाडी थांबली होती. ती गाडी आता पुढे ऑपरेट करायची आहे मॉर्निंग स्टार या संघाला. पाहूयात 77 या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो. समोरच्या संघाकडे सुद्धा मला वाटतं 10च खेळाडू आहेत. या कारणास्तव एकच प्लेयर बाहेर राहिला. पहिलं षटक हाताळायला आपण पाहतोय हर्षल पवार. तर पहिला बॉल खेळायला सज्ज आहे देवा. निश्चितच 10 खेळाडू आहेत. या कारणास्तव समोरच्या संघाच्या कॅप्टनने अर्थातच रोशन अहिरेने इथे समोरच्या संघाला चॅलेंज केलं. एकच खेळाडू बाहेर राहू शकतो. पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल देवा सज्ज आहे खेळायला. तर हर्षल गोलंदाजीला. गुड लेंथवर टाकलेला बॉल इथे अपील केली जाते. पाहूयात पंचांचा काय निर्णय. येस, पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज जातोय डग आउट कडे.
पहिलं षटक आणि आपण पाहतोय विश्वास साने तिथंच आल्या आल्या त्यांनी दोन क्लासी स्ट्रोक घेऊन काढले त्याच्या बॅटमध्ये. एक एक्स्ट्रा कव्हर्सला तर एक डीप मिड विकेटला 2 चौकार. 38 सर्कलचा फायदा घेतला जातोय कारण 38 सर्कलच्या बाहेर फक्त एकच खेळाडू उभा आहे, तो पण लॉंग ऑनला. याचा फायदा आता इथे रोशन अहिरे देखील घेतो का ते पाहण्यासारखं आहे. येस, उडवलाय बॉल आणि त्याला पाठवलंय सरळ सीमा पार. धावा येतील 6-6-6. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा 15-15. दुसरं षटक आणि दुसरं षटक हाताळायला आलाय नीरज टाटिया. नीरजचा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु शतरक्षकानं स्वतःचा तोल सावरत हाती घेतलाय. बॉल पहिला बॉल निर्धाव डॉट आहे. पॉवर प्ले त्यात तुमच्या जवळ जर का 10च खेळाडू असतील तर मग एकच खेळाडू बाहेर उभा. निश्चितच ऑफ साइड पूर्ण खोली, मिड विकेट डीप स्क्वेअर लेग पूर्ण खाली. बीट केलंय, 2 पाऊल पुढे आला, फ्रंट फुट काढून ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बीट केलंय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल लागो 5चे 2 डॉट बॉल. वाह, बॅटी खालचा बॉल फ्लिक केलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. धावा येतील 4. नजाकत बराच चोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये असे कॅचेस आहेत ना, मग गोलंदाजाच्या हाताला फेविक्विक लावलेलं असावं तेव्हाच चिपकतात. कारण इतका रॅपिड बॉल येणं, मग तो बोटांमध्ये ज्यावेळेस घुसतो ना त्यावेळेस हा बॉल सापडतो किंवा कॅच करता येतो. परंतु इथे नीरजच्या हाताला तिखट मारा आणि चेंडू इथे सुस्कारा घेतोय. 20 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ग्लान्स केलाय, खिलाडी के मस्तक पे दस्तक. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू गेलाय सीमा पार 4. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले. खोलवर टाकलेला बॉल आणि हा देखील काउ कॉर्नरच्या क्षेत्रात. शेवटच्या बॉलवर देखील शेवट गोड केला जाईल आणि या चौकारानं 2 षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागते 28 रन. ओ टू यू डीजे.
वा, भरलाय बॉल आणि फेकलाय व्यासपीठाच्याही पल्ल्याड, सरळ सीमा पार येतोय रोशनच्या बॅट मधनं सुपर सिक्सर 6. नेट रन रेटचा खेळ आणि त्या खेळाला इथे ऑपरेट केलं जात आहे. कदाचित हीच मानसिकता ठेवून रोशन अहिरे आघाडीपासून आलाय खेळायला. पुन्हा एकदा परंतु फ्लॅच आणि ते झेल ड्रॉप झालाय. झालेल्या ड्रॉपवर 1 च्या ऐवजी 2 धावा. नजर हटी दुर्घटना घटी. तुमचं लक्ष जर का राहिलं असतं ते मात्र नाचावं लागतंय, कुदावं लागतंय, गोलंदाजाच्या मानसिकतेसोबत खेळावं लागतंय. कारण रोशन अहिरे त्याचा आज जुना खेळ या मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करून दाखवतोय. परफेक्ट ब्लॉक होल. आता मात्र निशाणा अगदी सुरेख साधलाय. एक सिंगल वर समाधानी राहावं लागेल. 38 धावा फलकावर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. खोलवर टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये डबला जातोय. निर्धाव चेंडू, षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ, 38 धावा फलकावर. 38 रन्स ऑन बोर्ड. आता इथून खेळ शिल्लक राहतोय 42 बॉल आणि 39 धावा. बॉल 39 धावा. पाहूयात. लॉफ्ट केलाय बॉल, हा देखील पाठवला जातोय सरळ व्यासपीठाच्या मस्तकावर. हजेरी लावायला, कारण धावा आल्यात 6. बाहुबली प्रहार फेकून दिलाय लांब लांब लांब. विश्वास साणे हा देखील पार्टीला जॉईन करतोय. चितच इथे सुद्धा पंचांना दोघं हात वरती करायला मजबूर केलं जात आहे आणि या षटकातील हा 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
शेवटचे 2 बॉल, या 2 बॉलवर सुद्धा प्रहार येईल का? ओव्हर पिच, यस, चौथा आलाय. 5 बॉल मध्ये हा चौथा षटकार. या रन चेसला अगदी शिलाई तोडली जाते आणि गोधडी फाडली जाते. चौदा धावा लागताय आता फक्त. शेवटचा बॉल च्या क्षेत्रात, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. शेवट मात्र गोलंदाजासाठी चांगला होतोय. आता 36 बॉल आणि 14 ची आवश्यकता. चला पुढच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचंय. कोणाकोणाची? चला एकविरा 11 आणि गोधर्म वॉरियर्स या दोघही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, 1 मिनिटाच्या आत तुम्हाला व्यासपीठाजवळ यावं लागेल. मला वाटतं गोधर्म वॉरियरचे कॅप्टन आहे तिथे. व मुथा नाणेफेकीसाठी यायचं प्लीज, विनंती असेल. फटका फसलाय, चेंडू हवे झेल टिपण्यासाठी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. रोशन आहिर इथे 10 बॉल आणि 36 रन करून माघारी परततोय. एक आक्रमक खेळीचा इथे अंत होतोय. दोन प्रगतिशील शेतकरी, एक आमचे भैयू दादा आणि सोनू दादा यांचं आगमन झालंय. पुढच्या मॅचचा टॉच त्या दोघांनी घ्यावा असे मी त्यांना विनंती करतो. पोपट भाई, त्या दोघांच्या हातून आपला टॉस झाला पाहिजे पुढच्या मॅचचा. दोघं कॅप्टन्स, एकविरा 11 आणि गोधर्म वॉरियर्स या दोघी कप्तानांनी टेचकडे यावे. आणि पुढील मॅचचा लवकरच टॉच YouTube लाईव्ह होणार आहे, तरी प्रेक्षकांनी आपल्या स्क्रीनला लवकर जॉईन व्हावे अशी मी प्रत्येकाला विनंती करतो. एकदम भारी, धन्यवाद. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल वाघ हा खेळपट्टीवर दाखल झालाय फलंदाजीसाठी. ओव्हर उद्या, थांबा बबन भाऊ 2 मिनिटं थांबा. ओव्हर उद्या 2 मिनिटं दादा थांबून घ्या. ओव्हर उद्या खेमराज भाऊ 2 मिनिटं थांबा. इथून 13 धावांची आवश्यकता आहे. 5वं षटक हाताळलं जात आहे. पाहूयात या 4 बॉल मध्ये या 13 धावा होतील का? ग्लान्स करण्याचा प्रयत्न करतो, फटका फसतोय, तरी देखील 1 धाव घेतली जाते. तर इथून 12ची आवश्यकता. 33 बॉल आणि 12ची आवश्यकता. स्लोवर बॉल, परंतु पंचांनी या चेंडूला दंडित केल्याचं व्हाईट बॉल. इथून मात्र 11ची आवश्यकता. 33 बॉल आणि 11 रन. राहुल वाघ मागच्या मॅच मध्ये तडाखेबाज खेळ केली होती. तो राहुल वाघ आपल्याला खेळपट्टीवर फलंदाजीला सज्ज होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल राहुल वाघचा. हा वाघेरी टोला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या दूर. सीमा पार षटकारचा. चला नाणेफेक होते. ठीक आहे, चला टॉस करून घ्या. तिकडे कॅमेराकडे तोंड करा, कॅमेराकडे तोंड करा. गोदावरी 11 वर्सेस गोधर्म वॉरियर्स या 2 संघांमधला हा नाणेफेक होतोय. एकविरा 11 आणि गोधर्म वॉरियर्स. जस्ट वेट, 1 मिनिटासाठी मॅच थांबून घ्यायची आहे, कारण आलेल्या मान्यवरांना खूप घाई आहे, त्याच्यामुळे नाणेफेक केला जातोय. पाहूयात कोण नाणेफेक जिंकलाय. ते कोण जिंकलाय? गोधर्म. आणि काय निर्णय घेतलाय? नाही लगेच सांगा ना, जागेवरच. नाही, जागेवरच. प्रत्येक मॅचला आपण येस, गोधर्म या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामन्याकडे वळतोय. मॅचला जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता.
स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, जोखमीची धाव आणि ते बचावलाय फलंदाज. सिंगल, निश्चितच सिंगल काढला जातोय. शेवटच्या बॉलवर सिंगल. आता मात्र 30 बॉल आणि 3 ची आवश्यकता. तीनची आवश्यकता. धावा लागताय 3, चेंडू शिल्लक आहे 30. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. विश्वास सहाणे धक्का क्रमांक 3 माघारी जाताना पाहायला मिळेल. खेळ खल्लास, मॅच फिनिश. षटकार ठोकून या खेळाला खल्लास केलंय आणि इथे मॉर्निंग स्टार हा संघ विजयी होतोय, तर धर्मराज वॉरियर या संघाला पराजयाची चाक साकावी लागते. चला गोदावरी 11 सॉरी एकविरा 11 कुठली वेळ वाया न घालता लगेच मैदानात दाखल व्हायचं. एकविरा 11 फक्त 5 मिनिट